नमस्कार सर्वांना. माझं नाव कुशल संखे. आज व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट हेच आहे की या बहिणींचे खूप काही त्यांना क्वेश्चन आहेत की त्यांचे क्वेश्चन हेच आहेत की आम्ही आधार कार्ड टाकतो पण आमचं यादीमध्ये नावच नाही आहेत. तर त्याचे दोन रिझन असू शकतात. ज्यांची केवायसी बरोबर आहे, ज्यांनी केलेली आहे, त्यांचं तर त्या यादीमध्ये नाव दाखवणारच नाही कारण की त्यांचं करेक्ट असल्यामुळे. कारण की ही यादी फक्त याच्यासाठी आहे की ज्यांचे चुकीचे आहेत त्यांना दुरुस्तीसाठी आहे. आणि काही लोकांचा हा पण क्वेश्चन आहे की आम्ही आहे ना केवायसी चुकलीत पण पुन्हा आम्ही टाकतो तरी यादीत दाखवत नाही कारण की ते ज्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये केवायसी केलीत त्यांचं अजून अपडेट व्हायला थोडासा वेळ जाईल. तेव्हा ते लिस्टमध्ये नाव दाखवतील, तेव्हा त्यांची पुन्हा केवायसी करता येईल त्यांना. कारण की अजून भरपूर वेळ आहे केवायसी करण्यासाठी. आणि अनेक लोकांचं हे पण आहे की आमची पहिली केवायसी बरोबर होती तरी आम्हाला पैसे का नाही आहेत. त्याचे अनेक रिझन असल्यामुळे त्यांचे पैसे बंद होतात. तर त्यांचे एक एक रिझन मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवेल. सुरुवातीला मी तुम्हाला एक रिझन दाखवतो की काय कारण असू शकतो त्यांचे पैसे येत नाही केवायसी बरोबर असून सुद्धा. जसं की तुम्ही बघू शकतात, मी आता एका महिलाचा फॉर्म ओपन केला आहे. त्यांची सर्व पर्सनल डिटेल्स मी ब्लर करतोय. पण त्यांनी केवायसी सुद्धा केली होती आणि त्यांचे आहे ना केवायसी बरोबर असून सुद्धा आता त्यांना पैसे येत नाही. तर त्याचा रिझन मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी केवायसी केली होती आणि बघा त्यांचं आहे ना करेक्ट असून सुद्धा रिजेक्ट झालाय. कारण की त्यांच्या घरामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉय होता आणि तरीही त्यांनी नो केला होता. त्यासाठी कारण की आपण आधार कार्ड तर सर्व ठिकाणी टाकतोय पण त्याच्यावरून आपल्याला कळते की कोण गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये आहे. तर बघू शकता त्यांचं आहे इतर कारणमध्ये सेवार्थ लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या घरात कोणीतरी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे. तर बघू शकता तुम्ही त्यांचे टोटल जेवढे पैसे आलेले आहेत आतापर्यंत आले होते, जसे की 24,000 असो की 25,000, ते पुन्हा त्यांना पूर्ण रिटर्न करावं लागेल. कारण की त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली होती म्हणून. मग आता त्यांनी हे सर्व पैसे रिटर्न पण केले आहेत. म्हणून यासाठी तुम्ही केवायसी करताना काहीही चुकीची केवायसी करू नका, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही होणार. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल की काय प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्ही केवायसी करताना जे पण आहे ते व्यवस्थित करा. कारण की केवायसी जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय तुमच्या घरात असेल आणि तरी सुद्धा तुम्ही नाही असं दिलं तर तुम्हाला जेवढे पैसे तुम्हाला पहिले आलेत तेही तुम्हाला परत करावं लागेल. म्हणून तुम्ही विचार करून करा. कारण की आधार कार्ड आपलं सर्व ठिकाणी लिंक असतो आणि त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतेच की कोण काय करतो, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे ना काय नाहीये. त्यासाठी तुम्ही विचार करून करा की जेणेकरून तुम्हाला ते नंतर सर्व पैसे द्यावं पण लागतील आणि तुम्हाला त्याचा त्रास पण होईल पुढे जाऊन. अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही मला फॉलो करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून मी तुम्हाला देऊ शकतो. असे अनेक बरेच कारण आहेत जे पैसे नाही येत, ते अडचणी तुम्हाला निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक समजेल तुमचे काय क्वेश्चन आहेत ते.